किती रुपये? बाकीच्यांना काढू, बाकीच्यांना काढू. आपण बाहेर नाली फिरायला, आपण बाहेर नाली फिरायला रायडिंगचं जरा वेगळं पडते ती. ऐका हां काय याच्यात कॉर्नर फिल्म मारलेलं नाही नाही. एंट्री 25 रुपये एकट्याला. विषय असा आहे की पॉईंटच गावना चांगला, पॉईंटच गावना चांगला. पहिल्या झाला मी पण मॅप दाखवलाय ना आता. हा राईटचा पुढचा रोड बंद आहे. 8 वर्ष झालं मॅप काढले नसल्यामुळे लोक वेनालेकला इकडे येतात. मंदिर 12 पॉईंटचा हाच रोड आहे. आता सध्या पुलाची कामं चालू आहेत, रोड खोदले गेले. या अशा माझ्या दुकाने एवढे खाली खोदले आहेत उंचीला. म्हणजे मगाच्या आपण तिथनं खाली गेलं की नाही, काहीच नाही काय बघायला, काहीच नाही बघायला. बघायला सगळं आहे की 12 पॉईंट आहे, मंदिर आहे. रस्ता नाही तिकडे जायला खरं. जाते वेग रूट तर इकडून रूट आहे. तिकडून जायला पाहिजे. ते मगाच्या आपण खाली गेलं ते बरोबर आहे माया मते. तर ते खाली गेलं ते बरोबर आहे तिकडं. थांबू नका. एक काम करा, वेनालेकला खाली जावा, एक फुटच्या खाली जा, एक फुटच्या खाली गेल्यावर 2 किलोमीटर परत खाली जावा. पुढे डाव्या बाजूला केकस म्हणून रोड दिलाय, त्या रोडला जायचं. ट्रॅफिक खाली चाललं मध्ये काय? हा 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 तिकडे जाते वाटतं. केकस आहे ना, म्हणजे डाव्या हाताला वळायचे. डाव्या हाताला तेच मगाशी आपण वळल्याला ते बरोबर आहे. तिकडनं जायचं. काय चहा कॉफी नाश्ता वगैरे? नको काय झाले सगळं. नाही सर फुटणं फुटणं खाली एवढं का बघण्यासारखं नव्हतं, नुसतं जाऊन फोटो काढून आले खाली. आता गाड्या घेऊन आणि इकडे कुठे तर खाली आणि पॉईंट आहे तिकडे जाणार खालच्या बाजूला. नाही सवय झाली आता. होय आपलं आपलं काढायच्या. पहिला नव्हतं रे. आपण लावायचं, आपल्या आपल्या काढायच्या. म्हणून बसायचं 5 मिनिटं. माझं अडकलं ते सॅकमध्ये काढलं. मग इकडे हाणकलं देखील फिर नसतं.
गाड्या काढायला अवघड झाले. रिॲक्शन खरोखर भावानं लेबर वाटायला आल्यावर इकडे. आणि हा तुम्हाला एक सांगायचं विसरलं, चप्पल घातली म्हणजे बलिदान मास चालू आहे. आणि बलिदान मास म्हणजे काय तुम्हाला सांगायची गरज नाही, माहीतच असेल सगळ्यांना. त्यामुळे काही विषय नाही, त्यामुळे चप्पल घातली नाही. काय बाजारला थोडा पण काय विषय नाही एवढा. हाय 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 पब्लिक गोळी. हे बघितल्यावर बारक्यावर ना एवढा आनंद होते खरोखर मित्रांनो, विचारू नका एवढा आनंद होते खरोखर. लय भारी वाटते, म्हणजे आपल्याला पण भारी वाटते. Feel sounding. लवकर आम्हाला इकडे आळ नसल्यामुळे जास्त बरोबर गाड्या कुठे चालत पुढे त्याला कुठे जायचं तुला कुठे जायचं चल चल चला की मग आणि का फिरला बगीचा कॉर्नरला हे बगीचा कॉर्नर आहे तर काहीतरी ते फ्रूटचं ते सगळं मिक्स असते ते फेमस होतं ते सगळे आता इथं खाल्ल्यात आवडल्यात सगळे. आता परत इथनं गाड्या काढणार आहे आणि कुठल्या तरी नवीन पॉईंटला जाणार आहे. तर चला मग जाऊया आपण पण. आवाज
पब्लिक खुळी हो, सुट्टी नाही. काढून ठेवलोय कारण सारखं घालकाड व्हायला अडकलो, त्यामुळं काढूनच ठेवलं ते. आता नंतर आता परत रिटर्न जाताना घालणार. आता पुढे थांबणार आहे, तिथं आणि काढायला लागते म्हणून सारखं हे व्हायला म्हणून काढूनच ठेवली त्याला. कोणतर राहिले आणि काय मामा जैलीत आहेच बघा, अडवाल्यातच बघा, सुट्टी नाही. आता बरं थांबा, पॉईंट उडका, हीच काम आहे आम्हाला आता. तुमच्याकडे होता बॅगेत आहे कोणाचं बाबा? नसेल बॅगे नसणार नाही, त्यांनी घेतलं रे. आता एक ते अजून पण व्हिडिओ चालवता येतं ना? होय, पुढे खाली लोकेशन रेकॉर्डिंग आहे की चालू आहे? ती मुलगी पण कसं घाबरली झाले, रेकॉर्डिंग झाली की ते रिएक्शन काढायच तू झाली की तुझ्याकडे म्हणा. ओके, संपला की दोन कसं काय गोप्रो? आपण एक प्रो रायडर आहे, एक तुमचा आणि हा बंडल. हा. आपण प्रो रायडर आहे. ठीक आहे.
आता एक इथे एक 2-3 लोकेशनला इथं मला इथं भारी होती आता इथं भारी आहे गाड्या तिथं मला गाड्या चला तिथं गाडी बी नाही काय नाही फक्त असं दोन्हीकडनं असं आहे. चला मग चला कुठं लक्षात टाकणार आहे आपण ज्या मगाशी खाली गेलतो नाही थेंब तिकडनं नाही नाही हायस तू समोर खाली जायच खाली मगाशी खाली गेलं ते नव उजवीकडं आत वळायचं ते नो एंट्रीत आत गेलं ते हा ते तिकडेच नव चला की मग चला मला पण कॉल याला कोणाच तर खरं तर भावानो या आवाजामुळे गेले लोकांचं कमी आणि आमचंच कानं जास्त दुखाल्यात. फोटो इथं लोकेशन एक खतरनाक गावले म्हणजे मगाशी जाताना बघून गेलतो तर इथं एकदम खतरनाक व्हिडिओ होतात आता सिनेमॅटिकला. बघा गाड्या आत्ता लावल्या पोझिशनमध्ये शेवटमध्ये ते आता काय विषय नाही म्हणजे आता एक गाड्यांचा व्हिडिओ पहिला करायला पाहिजे. तर पहिला आता हेल्मेट काढतो. यायचं शूटिंग तीन झाले आवरले आता अनेक पॉईंटला जाणार आहे खाली शूटला. आयला माहिती राहिली वाटतं. तर भावांनो तिथलं शूटिंग सगळं आवरून आले तर आता इकडं बाहेर जायचा रस्ता आहे. आता चालले बाहेर. पूर्णच पॅक. कॅमेरा आहे का तो? होय
जाऊ दे जाऊ पुढे. डायरेक्ट इथे येऊन शूट चालू केलोय. म्हणजे विषय काय झाला, पॉवर बँकची पण बॅटरी सगळी संपलेली आहे. आता एका ठिकाणी चार्जिंग लावलेलो आहे, तिथे पुढच्या बाजूला एक ऑफिस होतं. त्यानंतर या पॉईंटवर आलोय आणि इथे येऊन डायरेक्ट व्हिडिओ चालू केलोय भावानो. तर बघू शकता भावानो, वातावरण व्ह्यू G900 येणार आहे, GT आहे. ब्लॉग होते तास, 1 तासाचा ब्लॉग तयार करतो. बघतच बसा पाहिजे. नाही 40-50 मिनिटाचा करतो आणि भावाला समजी स्टोरी टाकायला. यांच्या मुलांनी घेतली का? 13 लाख आहे तिकडे. 13 लाख 13 लाख. म्हणजे काय माहिती का, फोटो काढायचा का? गाव कोणतं? रावरी. शिर्डी. तुमची स्कॉर्पिओ किती आहे त्या? स्कॉर्पिओ का? हा 15-16. ती बरी का ही बरी? आमची तू शेती बरी म्हणावं लागेल. हेल्मेट तर भावांनो, व्ह्यू बघा, वातावरण बघा. आलो व्ह्यू बघा, वातावरण बघा. हा खतरनाक आहे इकडे खाली. सेम इंग्लिश येत नाही आपल्याला, मराठी. तर भावांनो, स्वागत आहे तुमचं. तर भावांनो, विषय असा झाला की पॉवर बँकची म्हणजे पॉवर बँक सगळं चार्जिंग आपल्याला सगळ्या याचं. त्यामुळं येताना जे मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं होतं ते केलं नाही भावांनो, त्याबद्दल खरंच सॉरी. तर विषय झाला की आता डायरेक्ट आलो कराडमध्ये, आणि कराडमध्ये आल्यावर इथं थांबलेलो एका ठिकाणी. तर इथं जरा चार्जिंग करून घेतलो गोप्रो. तर कराडमध्ये आले आणि आता आमची राईड इथं सपणारच आहे. त्यात काय विषय नाही, सगळेजण इथंच थांबलेले आहेत. आता सगळेजण इथनं आपापल्या घराला जाणार आहेत. तर यायला थांबा, ते अजून येऊ देत, मग ते आल्यावर आपण डायरेक्ट ब्लॉग संपूया, काय विषय नाही. तर आता हा कराडमध्ये आज खरोखर भावांनो एकदम खतरनाक वाटलं आणि एकदम भारी वाटलं आज राईड करून. कारण पहिल्यांदा मी असं तुम्ही पण माझा व्हिडिओ बघत असला, ब्लॉग तीन बघत असला. जसं की मी R15 घेऊन मागच्या वेळी गेलो मुंबईला. तर तो ब्लॉग झाल्यानंतर माझा हा दुसरा ब्लॉग आहे आणि माझी पहिल्यांदा MT एवढ्या लांब म्हणजे असं लॉंग रूटला घेऊन आलो आहे. आणि आपल्यासोबत बघितला तुम्ही सुपर बाईक पण होती. आणि माझ्या आयुष्यातली पहिली अशी राईड असेल की मी सुपर बाईकबरोबर 3 राईड केल्या आणि G900 3 जरा पळवून 3 बघितलं भावांनो. खरंच एकदम खतरनाक वाटले. आणि त्यावेळेस मी 360वर शूटिंग त्यांनी सगळंच गेलो आहे, व्हिडिओ सगळं गेलो आहे. इंस्टाला जर मला फॉलो नसला तर लवकरच जावा, इंस्टाला जावा, बॉबी रायडर नाव टाका आणि फॉलो करून ठेवा. तुम्हाला सगळे व्हिडिओ फोटो सगळे दिसतील, काय विषय नाही. खरंच भावांनो, आज एवढा आनंद झाला की काय सांगू शकत नाही. एवढं भारी वाटलं आज राईड करून.
तर अजून आहेत मागं ती आल्यात. खरोखर भावानो G900 जी पॉवर म्हणजे पॉवर आहे. ZX10R काय पळवलं नाही, कारण G900 पळवल्यावर मला पॉवर कळाली. ZX10R काय मी हातात घेतलंच नाही, ते नको म्हणलं रिस्क काय घ्यायला, आपल्या आई बरं म्हटलं. तर एक हत्यार आले आत्ता G900 झाल्या. खरोखर भावांनो पॉवर म्हणजे पॉवर आहे गाडीला, आणि एकदम खतरनाक वाटते गाडी पळवताना. पब्लिक नुसता येता जाता बघायला पाहिजे असला आवाज आहे खतरनाक मध्ये. आणि जरा रेस केले की छातीचा ठोकाच वाढतोय, असलं खतरनाक वाटते. आणि एवढं भारी वाटत म्हणजे असली भारी फील याल ती गाडी पळवताना. मला काय मी सांगू शकत नाही, असली भारी मला फील याल ती गाडी पळवताना. आणि त्या आवाजावर काय सगळेजणच पेत आहे, तुम्हाला पण माहिती आहे, त्याचा काही विषय नाही. तर चला मग मित्रांनो, हा व्लॉग आता आपण इथंच संपूया, आणि नेक्स्ट टाइम आणि कुठेतरी राईडला जाऊया. त्यावेळी आणि एकदम म्हणजे यापेक्षा खतरनाक व्लॉग करेन, तेव्हा माझ्या पद्धतीनं घेणार आहे मी. आता यापेक्षा जरा खतरनाक दिन व्लॉग करतो, काय विषय नाही, एडिटिंग दिन सगळे एकदम खतरनाक करतो. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि हा जाताना आपल्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आणि अनेक तुम्हाला गाडीचा आवाज साऊंड कसा वाटला की नाही कमेंट करून नक्की सांगा. तर चला मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.